आई, काय ग? तुला उपवास आहे ना? हो ग. मग उपवासाचं काहीतरी नवीन बनव ना. चालते, मी आज ना भजे बनवते उपवासाचे साबुदाण्याचे. चल. हे बघा, मी गॅसवर कढाई ठेवली गरम करायला. त्याच्यात 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी त्याचीच अर्धी वाटी भगर घेते. ते दोन्ही पण त्याचा कच्चापणा जाऊस्तोवर भाजून घ्यायचं. छान थोडंसं भाजलंय का मग गॅस बंद करून टाकायचा. हे बघा, आता भाजलेलं आहे ना, तर मग मी मिक्सरमधून काढून घेते. गार झाल्यावरच काढायचं बरं. हे बघा, मी आता मिक्सरमधून काढून घेतलंय. हे बघा, हे बटाटे आहे ना, तर हे पण मिक्सरला फिरून घेते मी, बारीक करून घेते. त्याच्यासाठी हिरवे मिरची मिक्सरला काढून घेतली मी. हे बघा, बटाटे आहे ना, असं मिक्सरला फिरून घेतलं ना, तर असं बारीक झालं. आता याच्या पिठामध्ये टाकून घेते मी. ह्या आपल्या बटाट्याच्या याच्या साबुदाण्याच्या पिठात मिक्स करते. हे बघा, हे मिरचीचा ठेचा पण याच्यात मिक्स करून घेते आणि सगळं काढून घेते. हे बघा, सेंधं नमक टाकते उपवासाचं. हे बघा, बटाट्याचं थोडंसं मिक्सरमध्ये हे राहिलं होतं ना, पाणी टाकून घेते. हे बघा, आता मी कढाई गरम करायला ठेवते. मी शेंगदाण्याचं तेल वापरते उपवासासाठी. हे बघा, आता तेल तापलं. मी आता भजे सोडून घेते. हे बघा, असे छोटे मोठे छान छान. उपवासाला असं काहीतरी वेगळं खाल्लं ना तर तोंड पण चांगलं पडतं ना, त्यामुळे मी आज हेच बनवते. हे बघा, भजे तयार आहे. मी ना मिरची हे करून घेते भज्यासोबत खायला. हे बघा, अशा पद्धतीने भजे तयार झाले आणि बघा किती कुरकुरीत झाले बघ. त्याच्यासोबत आहे ना मिरची तळवली मी. तसं शेंगदाण्याची चटणी पण छान लागते बरं का, पण मी आता मिरची सोबतच खाणार आहे. धन्यवाद.